नमस्कार मित्रांनो, मागील भागासाठी चॅनलला भेट द्या. आता आपण पुढील स्टोरीला सुरुवात करू. तू तिला नाही म्हण. उगाचच वेळ घालून तिच्या आयुष्याचा खेळखंडोबा करू नकोस. मी गप्पच होतो. काय बोलणार? तू तर तुझा आत्मविश्वासही घालून बसला आहेस. हे बघ देव एक तडजोड सुचवतो. वाटलास त्याला सौदा म्हणूयात. मी मान खाली घालून बसलो होतो. त्यांच्याकडे बघण्याचं धाडस होत नव्हतं. माझ्या मित्राच्या कंपनीत तुला सुपरवायझर म्हणून नोकरी देतो. बहिणीच्या लग्नासाठी बिनव्याजी कर्जही देतो. पगार भरपूर आहे. तुझ्या आईला बरं वाटेल. तिचे पांग फेडल्यासारखे होईल. फक्त तुला सरितापासून दूर व्हावं लागेल. मला नोकरी लागली. बहिणीच्या लग्नासाठी पैसे देखील मिळाले. म्हातारी कातावलेली थकलेली आई जरा हसऱ्या चेहऱ्याने बोलू लागली. सरिताला त्यानंतर मी भेटलो नाही. काही दिवस माझी बदली दुसऱ्या शहरात झाल्याने सरिताशी संपर्कच झाला नाही. वडिलांनी तिला सांगितलं की त्याने जबाबदारी आणि प्रेम यापैकी जबाबदारीला अधिक महत्त्व दिलं. त्याला घरजावई म्हणून राहायचं नव्हतं. तेव्हा तू त्याला विसर. आज इतक्या वर्षानंतर सरिता अशी जवळून निघून गेली. पुसटशी ओळखही तिने दाखवली नाही. तेव्हा मी जबाबदाऱ्यांची काय किंमत दिली आहे हे मला जाणवलं. तिच्या मागेच माझा कॉलेजचा मित्र दिसला, रॅगिंग मास्टर समर खोत. अरे देव, कसा आहेस? मी बरा आहे, तू सांग. माझं छान चाललंय, मजेत आहे मी. अरे मी कुणा कपाडिया एस नामक व्यक्तीला भेटायला आलोय. तो मनमोकळे हसला. अरे मीच कपाडिया एस, समर कपाडिया. मीच बोलवलंय तुला. मी चकित झालो. कसं शक्य आहे? तू तर समर खोत आहेस. फिरकी घेतोस काय? त्याने मला कॉफी घ्यायला चल म्हटलं. मी एजंट होतो, तो माझा क्लायंट होता. त्याच्याबरोबर जाणं क्रमप्राप्त होतं. समरने कॉफी मागवली. मग मी फॉर्म टाकले. त्याला विचारून फॉर्म भरू लागलो. नॉमिनेशनमध्ये सरिता कपाडिया नाव आलं आणि माझा हात थबकला. माझ्या हातावर थोपटत समरने म्हटलं, तू नकार दिल्यामुळे सरिता पार बावरली होती. सैरभैर झाली होती. कापलेल्या पतंगासारखी अवस्था झाली होती तिची. मीही मध्यमवर्गीयच होतो. मला थाटामाटाचं श्रीमंती आयुष्य जगायचं होतं असं समज. तो कापलेला पतंग मी लुटला. मी तिच्या वडिलांना भेटलो. घर जावई व्हायला तयार झालो. सरिताला प्रेमाने बोलून समजावून नव्याने आयुष्य जगायला तयार केलं. तिने सावरावं म्हणून आतोनात प्रयत्न केलेत. खरं तर मीही तिच्यावर प्रेम करत होतो, पण ती तुझ्या प्रेमात असल्याने मी गप्प होतो. माझं प्रेम, माझे कष्ट यामुळे ती सावरली. तिच्या वडिलांची अट मान्य करून मी आडनाव आणि जातही बदलली. तिला प्रेमाने जिंकलंच. तिच्या वडिलांची प्रत्येक गोष्ट आज्ञाधारकाप्रमाणे मानून त्यांनाही जिंकलं. आज माझ्याजवळ सरिता आहे. मान सन्मान, पैसा, अटका सगळंच आहे. मीच कपाडिया शेठ. तेवढ्यात सरिता तिथे आली. मला बघून म्हणाली, हे इथे कसे? बऱ्याच दिवसापासून पॉलिसी घ्यायला फोन करत होता. मी ओळखलं त्याला, पण त्याने मला ओळखलं नाही. सरिता म्हणाली, कसे ओळखणार? तुम्ही तर आडनाव, जात सगळंच बदललं. प्रेमात जात, धर्म काहीच आडवं येत नाही. समर हसला. त्याने सरिताने मारलेला टोमणा सहज पचवला. देव, घरी सगळे कसे आहेत? आई मागेच वारली. तुझी बायको, मुलं? लग्न नाही केलं मी. बहीण विधवा होऊन 2 मुलांसकट माहेरी परत आली. आता त्यांचं सगळं करतो आहे. सुपरवायझरची नोकरी सोडून दिली, कारण ती उपकाराच्या ओझ्याखाली काम करण्याची जाणीव देत होती. आता विमा एजंट झालोय. दिवसरात्र तुझ्यासारखे कस्टमर क्लायंट शोधत असतो. जी माणसं आयुष्यात योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकत नाहीत, मोठे निर्णय घेताना कचरतात,
त्यांचं आयुष्य असंच जायचं. सरिताने म्हटलं. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. जुनं प्रेम पुन्हा उफाळून येऊ नये म्हणून समरने घाई केली. चल सरिता, आपल्याला निघायला हवं. देव उद्या भेटतो तुला. हे काम तुझं झालं म्हणून समज. आणि तो सरितासोबत निघून गेला. घर जावई न होण्याचा स्वाभिमान दाखवून मी काय मिळवलं? जे मिळवलं त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक घालवलं. सरिता शेवटी सागराला मिळाली. वरवर ती सुखी दिसली तरी ती तृप्त नाही हे मला कळत होतं. केवळ माझ्यामुळे ती दुःखी आहे ही सल माझ्या मनात नेहमीच राहील. तर मित्रांनो, स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.